नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन व्लॉगमध्ये. मे महिना सुरू झालेला आहे आणि गरमही व्हायला आला आहे आणि गॅस जवळ असल्यानंतर तर बोलायलाच नको आहे. एवढ्या गरमीतसुद्धा खाण्याची इच्छा बिलकुल होत नाही. आता रात्रीचे वाजले आहे 9:30. आम्ही आत्ताच दोघंजणं मार्केटला जाऊन आलो आहे आणि श्रीची शॉपिंग करून आलो आहोत. घरात पाहिलं तर बऱ्यापैकी जेवण उरलं होतं. दिवसभरात खाण्याची इच्छा बिलकुल होत नाही आहे. तरी एवढं टेम्परेचर नसलं तरी दिवसभरात भरपूर ऊन आहे सध्या मुंबईमध्ये. त्यात आमची शॉपिंग चालू आहे. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की श्रीच्या गाडीला 4 वर्ष कंप्लीट झालं आहे. गाडी नील झाली आहे. तिचे काही पेपर संपलेत कारण आपली गाडी कमर्शियल व्हेकल आहे. सो तिची दगदग संपल्यानंतर आता श्रीची शॉपिंग सुरू झाली आहे आणि त्याची शॉपिंग ही बऱ्याच दिवसापासून चालली होती कारण खूप बारीक बारीक गोष्टी आमच्या एंडपर्यंत लक्षात नाही आल्या. सो आम्ही आत्ता त्या वस्तू सगळ्या घेऊन आलो आहोत आणि आत्ता आम्हाला भरपूर भूकही लागली आहे. त्याच्यामुळे माझा स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकात आज काही जास्त नाही आहे, फक्त मी राईस टाकते, बाकी सर्व जेवण आहे. आम्ही ते जेवणार आहे आणि थोड्या वेळात श्रीची पॅकिंग करायला घेणार आहे कारण बऱ्यापैकी कामं आम्ही काही दिवसात निपटून टाकलेले आहेत. आज सकाळीच मी लवकर स्वयंपाक करून घेतला होता. तिखट डाळ केली होती, मसूरची कोबीची भाजी होती. चपात्या मी बनवल्या नाही आहेत कारण श्रीसोबत मी सकाळपासून बाहेर होते. राईसही थोडा राहिला होता म्हणून ॲड ऑन केलेला आहे. पटापट हे जेवण आवरून मला श्रीची पॅकिंग करायची होती आणि त्याच्यासाठीच माझी गडबड चालू होती कारण श्रीला लवकर झोपायचं पण होतं, सकाळी लवकर उठायचं होतं. एका बाजूला राईस होतोच आहे माझा. तर मी आज काय शॉपिंग केली आहे तर श्रीच्या काही जुन्या ट्रॅक पॅन्ट आहेत. त्या नेहमी तो प्रवासाला रात्री घालत असतो. तो रात्रीचं ट्रिप असली का त्याचं तो जास्त जीन्स वगैरे कॅरी नाही करत. तो नेहमी ट्रॅक पॅन्ट एकदम लूज कम्फर्टेबल आणि तसंही तो सिंधुदुर्गला जाणार आहे आणि 400-450 किलोमीटरचा प्रवास आहे. त्याच्यामुळे तो अजून कम्फर्टेबल जातो. त्याच्यामुळे ही ट्रॅक पॅन्ट होती त्याची मी अल्टर करून घेतली आहे. थोडी उसवली होती आणि आम्ही टॉर्चच्या भरपूर शोधामध्ये होतो. अख्खं स्टेशन आम्ही शोधलं आणि उशिरा गेल्यामुळे आम्हाला बऱ्याच ठिकाणी कुठे काही भेटलं नाही. एक शॉप होतं पण तो एक्सपेन्सिव्ह बोलत होता म्हणून आम्ही ते नाही घेतलं. शेवटी रिटर्न आलो. तर मी हिला चेक केली आहे, एव्हरेडीची आहे आणि मी हिला हार्डवेअरमधून घेतली. आम्ही ते चेक करून घेतली आहे. भारी वाटली आम्हाला, एकदम भारी. मला वाटलं नव्हतं की एवढी ॲडव्हान्टेजेस आहे हिचे. मस्त LED वगैरे आहे, समोरून टॉर्च वगैरे आहे आणि शिवाय चार्जिंगवाली आहे. तर मी खूप तिला चेक केली. श्री तर लक्षच नव्हतं. मी सारखी बघत होते कसं यूज वगैरे होते. हिची पिन पण ना आपली सी पिन नाही आहे, थोडी वेगळी आहे. छोट्या साईजपेक्षा थोडी मोठी आहे ती स्क्वेअर. दुसरा मी खाण्याच्या वस्तूमध्ये हे एक त्याला अंग घासण्यासाठी काथ्या घेतला आहे. खूप छोटाच घेतला आहे, त्याला मोठा नको होता. दुसरं खाण्यासाठी खूप 2-3च वस्तू घे म्हणाला मला. त्यातला त्याला आवडतो एक लसूण चिवडा आवडतो. मस्त होता, 75 रुपयाचा पाव किलो होता. आणि दुसरा त्याला आम्ही लाडू बघितला आहे, शेवेचा लाडू आवडतो त्याला. मागच्या वेळेस गेला होता कोकणात तर घेऊन आला होता, आता पण मी त्याला तेच घेतलं आहे. दुसरं मी त्याला चकली घेतली आहे. ही मुगाची चकली होती. तिथे अजून काही ऑप्शन नव्हतं, हेच होतं. तर म्हटलं चल ठीक आहे, नवीन काहीतरी चेंज त्यालाही चाललं म्हटलं, मी घेऊन टाकलं. दुसरं त्याला बॉनबॉनचे, क्रीमचे, हायड अँड सी वगैरे असे खूप चांगले क्रीमवाले, चॉकलेट्सवाले. त्यात त्याला सिंथॉल सोप घेतला आहे 8 दिवसासाठी, पुरेल एवढा आहे. हँड सॅनिटायझर घेतलं आहे, आधीचा जुना झालेला आहे. कोलगेट वगैरे सुद्धा आहे, पाणी वगैरे सुद्धा घेतलेली आहे त्याला. छोट्या मोठ्या वस्तू आहेत. 2 रुमालही घेतले आहेत. आता धुवून टाकलेत त्यांना मी, कारण रात्रभर सुकेल. तसंही गरम होतं आहे, सुकायला काही प्रॉब्लेम नाही, त्याला सुकून टाकले आहेत. आता त्याच्या काही गोष्टी इलेक्ट्रॉनिकच्या घेतल्या आहे, एअरबड्स वगैरे आणि चार्जिंगचं टॉर्च वगैरे हे सगळं आता चार्जिंगला लावणार आहे मी. आणि हळूहळू त्याचे कपडे आता पॅकिंग करायला घेते मी. खूप श्री दमला होता तरी त्याला मी कपडे काढायला लावले. खूप वैतागले. 2 दिवसाआधी बदलापूरला जाऊन आलो आणि त्याच्यामुळे तो जाम वैतागला होता.
तरी पण मी त्याला कपडे काढायला लावले. तो एक 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 काढतोय. पण मी वाट बघते की तो कधी काढून कंप्लीट करतो, म्हणजे मी बॅगेमध्ये पटकन भरेल. काय 1-2 ट्रॅक पॅन्ट आहेत. एक त्याची कार्गो टाईप आहे आणि दुसरी एक जीन्स घेतोय. काही टी-शर्ट्स आहेत. लाईट शेड घे म्हटलं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत. गरम होईल जास्त वगैरे. लाईट शेडनी फरक पडतो थोडा. त्याचं हळू कपडे काढणं चालू होतं. मी पण एक डोक्यामध्ये एक-एक वस्तू आठवत होते, कारण काही राहून नाही जावं, त्याची दगदग होऊ नये. असा पण हा कुठे पटकन जात नाही. तिकडच्या तिकडेच राहतो आणि शॉपिंग वगैरे असं काही करत नाही. मी असल्यावरच कदाचित मी काहीतरी घेते त्याच्यासाठी, सोबत असल्यावर ट्रॅव्हलिंगमध्ये. पण इतर वेळी तो कधी काही घेत नाही. त्याच्यामुळे मला असं खूप काळजी वाटते, की इथून बाबा तू सर्व घेऊन जा. त्याच्यामुळे खूप डोकं लावून सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतात. सो माझा तेच प्रयत्न चालू होता त्याचा. एक एक कपडे देतोय तसं मी एक एक घडी घालते, आठवणही करून देते. माझं चालूच आहे एकापासून. पण तो काही माझं तोड बघून हसतच नाहीये. एवढा दमला होता बिचारा. नेहमी स्वतःचीच तयारी करत राहतो. मी कधी त्याला हेल्प करत नाही. छान त्याचे हवे तेवढे कपडे काढतो. बागेत घड्या घालतो. बॅगेत मस्त सगळं फिट करतो आणि आपापलं आवरून वगैरे झोपतो. पण ह्या वेळेस जरा मी लक्ष देते. 2 महिन्यांपासून सिंधुदुर्गचा हा ट्रिप प्लॅन झाला होता आणि बुकिंग ऑलरेडी झाली होती. ॲडव्हान्सही थोडा आला होता. त्याला जायला खूप जीवावर आलं होतं. भरपूर मोठा दिवस आणि 8 दिवस होतं. ती ऑलरेडी ओळखीचे पॅसेंजर आहे. नाही म्हणता नाही आलं. फिमेल होती त्याच्यामुळे त्याला नाही जमलं. पण ठीक आहे, घरी बसून तरी आपण काय करणार आहे? 2 पैसे येतात तर खूप चांगल्याच गोष्टी आहे. खूप छान अनुभव भेटतात. शिवाय त्याचा फिरणंही होईल. सो तो तिकडे जातोय त्या हिशोबाने. आता आमच्याही खूप गळ्यापर्यंत आलंय. आईही थोडे इमोशनल झाले आहे. मीही झाले आहे. कारण 8 दिवस कधी श्री घरातनं बाहेर गेला नाही. गेला तर आम्ही दोघं नेहमी सोबत असतो. आईला काही जास्त चिंता नसते, पण आता एकटा जातोय. खूप मला पण दडपण आलंय. पण मला नाही ते शो करायचं आहे. मी खूप बिंदास राहते त्याच्यासाठी. जेव्हा तो ट्रॅव्हलिंगला जातो तो पण खूप बिंदास आहे. आय होप मलाही असंच वाटतं की तो बिंदास आहे. कारण फॅमिलीला सोडून फार कमी लोक लांब राहतात, त्यात अजून सवय नसली तर. तर आता आपण असं जेव्हा एक गोष्ट आपल्या आयुष्यात नवीन काहीतरी करतो, त्यात अशा तुम्हाला काही गोष्टींचा त्यागच करतो. बॅग तर बऱ्यापैकी भरतच होतो, पण बॅग पण शॉर्ट पडायला लागली आहे. मी कारण त्याच्यामध्ये खाऊच बसत नव्हता. पण श्रीलाही जास्त बॅग नको होत्या. तो घेतलेला खाऊसुद्धा कमी करायला लागला. त्याच्या पर्सनल बॅगमध्ये तो टाकायला लागला होता आणि मला पण टेन्शन यायला लागलं होतं, कारण हा थोडा आधार होता खाऊ म्हणजे त्याच्यासाठी, आणि तोच ते कमी करायला लागला. कारण त्याचं असं म्हणणं होतं की पॅसेंजरच्या पण भरपूर बॅगा आहेत, त्यांनाही जागा उरली आणि पुरली पाहिजे, कारण भरपूर 8 दिवसाची गोष्ट आहे. तिथे कार्यक्रम वगैरे आहे. सगळ्यांसाठी कपडे भरपूर लागणार आहे आणि त्यांच्यासोबत अजून एक अर्टिगा गाडी होती. त्याच्यामुळे त्यांचं सामान आणि ह्यांचं सामान थोडं मिक्स मॅच करून हे लोक ठेवणार होते. त्यामुळे त्यांना थोडं इश्यू नको ह्याच्यासाठी त्यांचं जरा चाललं. हा म्हणणं होतं की मी स्वतः ड्रायव्हर असल्यामुळे माझे कशाला एवढी अडचण पाहिजे. सो एकच बॅग ठीक आहे.
तर मी पण काय म्हटलं नाही, म्हटलं ठीक आहे, तुझ्या मनासारखं होईल. कालपासूनच मी त्याचे एअरबड्स चार्जिंग करून ठेवले होते. आज टॉर्च चार्जिंग केली आहे. काही कीज काढून ठेवल्या आहेत त्याच्या. आमचे फोर व्हीलरची एक आधीची एक चावी आमची हरवलेली आहे. म्हणजे आमच्याकडे आता एकच अवेलेबल आहे. सो त्याच्यामुळे त्या गाडीची पण आणि त्या चावीची पण खूप काळजी घ्यावी लागते. तर ते सगळ्या गोष्टींचं मी अरेंजमेंट करून देत होते. काही वायरी आहेत चार्जिंग पॉइंटच्या, त्याही शोधून द्याव्या लागत होत्या त्याला. कारण भरपूर वायर झाल्या आहेत. भरपूर आपल्याकडे एअरबड्स, पुन्हा नेक बँड्स यांच्या सगळ्यांच्या चार्जिंगच्या वायर आपल्याकडे असतात. मिक्स मॅच झालं होतं सगळं. तर ते इझिली त्याला भेटेल असं मला ठेवावं लागत होतं. आणि दुसरं हॅपीडंट, त्याला हॅपीडंट आवडतं ड्राईव्ह करताना, त्याच्यामुळे ते हॅपीडंट मी ₹20चं घेऊन ठेवलं होतं. त्याला ते मी मध्ये-मध्ये असे काढून देते. आता तो तर पॅसेंजरसोबतच चाललाय, त्याच्यामुळे आता बघूया तो किती ते व्यवस्थित मेंटेन करतोय. ही एक छोटीशी ताडपत्री आहे. जेव्हा श्रीवर कॅरियरवर सामान ठेवतो ते पूर्णपणे झाकून घेतो, कारण वर धूळ वगैरे बसू नये. त्याच्यामुळे कव्हरिंगसाठी तो करतोय. चारी बाजूला त्याने माझ्याकडे रश्शी मागून पॅक केले. हे तो पावसाळ्यात पण यूज करतो, इतर दिवशी करतो. स्पेशली कोकणात जाताना तर भरपूर धूळ असते, त्याच्यामुळे त्याचे आत्ताच प्रिपरेशन चालू होतं. बऱ्यापैकी आता पॅकिंग झालेली आहे, सगळं झालं आहे. 11 11:30 झाले. आता झोपण्याची वेळ झाली आहे, कारण सकाळी श्रीला 2 वाजता उठायचं आहे. 2 वाजता उठून त्याला पटकन आवरायचं आहे. CNG अलार्म वाजला, 2ही वाजले आणि उठून बसलो आम्ही दोघं पण. मला तर झोपच नाही लागली. तसंच टेन्शन आहे आणि उठूनही बसलो आम्ही लगेच. पण श्री झोपला. 1.5-2 तास तरी झोपला. माझ्यासाठी खूप सॅटिस्फाय गोष्ट आहे, कारण तो काल दिवसभर जागा होता. चहा वगैरे घेतला आहे. आता त्याची पॅकिंग झाली, फक्त त्याला कपडे घालायचे. त्याचं शर्ट होतं व्हाईट, जो युनिफॉर्म आहे त्याचं आयनिंग करून दिलं आहे. चहा वगैरे घेतला आणि आता तो निघेलच. पाण्याच्या बाटल्या वगैरे भरून ठेवल्या आहेत. सो त्याला मी सोडवायला चालले. इथून तो बाईकच घेऊन जाणार आहे आणि तिथून पुढे मग तिथून फोर व्हीलर घेऊन जाईन. एवढंच मॅनेज करणार होता तो. आईंना तो व्यवस्थित समजून सांगून निघाला होता. बॅग वगैरे उचलली आम्ही लोकांनी. आय थिंक सो आई पण खूप शांत झाल्या होत्या. मी त्याला सोडवायला खाली गेले. खूप इन्स्ट्रक्शन दिली, खूप काळजी घे म्हटलं, स्वतःच्या जीवाला जप. त्याची ती लगबग चालू होती निघायची. बऱ्याचपैकी लवकर आवरलं होतं. खूप टायमाच्या आतच तो चालला होता. 4 वाजता सगळ्यांना घेऊन निघणार होता तो, पॅकिंग वगैरे करून. खूप हार्ड वेळ होती माझ्यासाठी, पण मी ठीक होते जोपर्यंत तो समोरून जात नव्हता. खूप साऱ्या ब्लेसिंग, खूप साऱ्या कामं, खूप साऱ्या काळजी घ्यायचे, शुभेच्छा त्याला देत होते आणि तो निघत होता. बाईक स्टार्ट झाली आणि श्री निघाला. निघताना पुढे जाऊन बाईक थांबवली आणि मला बाय केलं. मीही त्याला काळजी घे म्हणून सांगितलं. क्षणभरात तो बाहेर निघून गेला आणि मी थोडी शांत झाले. मन भरून आलं. आजूबाजूला बघते तर सगळीकडे शांतता आणि शुकशुकाट पसरला होता. रात्रीचे 3 वाजले होते. मी असं शांत होऊन मी बिल्डिंगच्या खाली उभे राहिले. घरी जाऊच नव्हतं वाटत, कारण घर त्याच्याशिवाय रिकामं होतं. पण आता ते आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, त्याला सामोरं जाणं गरजेचंच होतं. आई वाट बघत होत्या. आता 8 दिवस कसे तरी काढायचे. पुन्हा भेट होईल त्याच्यासोबत. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करा. तुमच्याही असंच कोणीतरी जीवाभावाचा व्यक्ती तुमच्यापासून लांब जातो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा.